तर आज आपण बनवलेली आहे मस्त अशी शेपूची भाजी आणि ही टिफिनसाठी एकदम नंबर 1 ऑप्शन असू शकते. तर चला सुरुवात करूया आजच्या शेपूच्या भाजीचा. तर ही शेपूची भाजी आपण मार्केटमधून आणलेली फ्रेश अशी ग्रीन बोलतात ना की भाजी एकदम सुंदर टेस्टला लागते. आणि ही आपण कशी बनवलेली आहे, आता ही चॉप करून कशी घेत आहोत ते सर्व तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत. तर आपण इकडे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 2 कांदे घेतलेले आहेत चिरून, लसूण घेतलेले आहे, 2 टमाटर घेतलेले आहेत, मीठ चवीनुसार, हिरवी मिरची, त्याचबरोबर आपण इकडे घेतलेले आहेत जिरे. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहे तुम्ही घेऊ शकता आपल्या शेपूच्या भाजीसाठी. हरभऱ्याची डाळ ऑप्शनल आहे, तुम्ही दुसऱ्याही डाळी वापरू शकता. तर इकडे आपण बारीक चॉप करून घेतलेली आहे शेपूची भाजी, मस्तपैकी एकदम बारीक चॉप करून घ्यायची जेणेकरून ती आपल्याला चपातीमध्ये, भाकरीमध्ये, टिफिनला अशी वापरता येईल. भाजी म्हटलं की सगळ्यांनाच प्रिय असते, तर ही टिफिनमध्ये आपण ही भाजी बनवणार आहोत. एकदम मस्त असा ऑप्शन आहे हा. शेपूची भाजी असो, मेथीची भाजी असो, ग्रीन्स आपल्या रोजच्या आहारामध्ये असणे भरपूर महत्त्वाचं आहे. तर 2 चमचे तेलामध्ये आपण काय घेतलेलं आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण इकडे जिरे ॲड केलेले आहेत. आता चांगला मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार. एकदम मस्तमध्ये फटाफट होणारी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनटं लागतात, जास्त काही टाईम लागत नाही. कांदा चांगला ह्याच्यामध्ये आता चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. तर इकडे तुम्ही बघू शकत आहात, जिरे टाकल्यानंतर आपण इकडे ॲड केलेला आहे कांदा. आता हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स आहेत आपल्याला फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत मस्तपैकी. आणि कोणाकोणाला शेपूची, मेथीची, पालकाची अशी भाजी आवडते आणि टिफिनसाठी एक बेस्ट ऑप्शन म्हणून आहे, त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. इकडे आपण ॲड केलेलं आहे मिरची, हिरवी मिरची आपण ॲड केलेली आहे. तर हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोड्याच वेळाने इकडे आपण टमाटर ॲड केलेलं आहे. 2 ते 3 मिनटाचा आपल्याला फक्त गॅप ठेवायचा आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला मीडियम फ्लेमवरती मिक्स करून घ्यायच्या आहेत. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण प्रत्येक दिवशी व्हिडिओज ॲड करत असतो आपल्या चॅनलवरती, तर सपोर्ट आपल्या चॅनलला नक्की दाखवा, मुंबईकर आई चॅनलला. इकडे आपण हरभऱ्याची डाळ जी आहे ती घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकतात, मुगाची डाळ घेऊ शकतात. ही डाळ तुम्ही फक्त त्या भाजीला चांगला क्रंच येण्यासाठी तुम्ही घेऊ शकता. तर मस्त असा ऑप्शन आहे आणि लहान मुलांनाही खायला ती आवडेल. मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही भाजी सगळ्यांनाच आवडते. तर माझी तेवढीच फेवरेट आहे. चपातीबरोबर एक बेस्ट ऑप्शन असू शकते ही शेपूची भाजी. तर आपण बारीक कापून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बारीक कापून घेतलेली आहे. आता हीच भाजी आपण टाकलेली आहे आपल्या 5 मिनटानंतर. आपला जे कांदा टमाटर फ्राय करून झाल्यानंतर ही आपण टाकलेली आहे आपल्या कढईमध्ये. आता ही चांगली आपल्याला हळूहळू हलवून घ्यायची. आता जेवढं अमाऊंट तुम्हाला भाजीचं दिसते, आता ती हलवल्यानंतर एकदम थोडीशी होणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा आकार कमी होणार आहे. तर इकडे आता वाफेमध्ये आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. चपाती असो, भाकरी असो, बेस्ट ऑप्शन आहे. आणि ब्रेकफास्टला म्हणजे टिफिनला तुम्ही बनवू शकता. सकाळच्या वेळेस ज्या गृही कामाला जातात त्यांना एक बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही हे टिफिनला बनवून देऊ शकता आणि लंचसाठी हा एक बेस्ट ऑप्शन असू शकतो. तरी बघा झालेली आहे 5 मिनटांनंतर वाफून झालेली ही भाजी. 10 ते 15 मिनटं लागतात मित्रांनो. तर मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता सुंदर सुगंध सुटलेला आहे. आणि शेपूची भाजी माझी तर भरपूर फेवरेट आहे. ज्यांची फेवरेट आहे त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर तुम्ही फेसबुकवरतून करू शकता, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल. सोशल मीडिया हँडलवरती तुम्ही शेअर करू शकतात आपल्या चॅनलची रीच वाढण्यासाठी. आणि सपोर्ट करा मुंबईकर आई चॅनलला. तर इथे मस्त असं रेडी झालेली आहे भाजी. 10 ते 15 मिनटं तयार झालेले आहेत. आता आपण इकडे डिशमध्ये काढून घेत आहोत. तरी झालेली आपली शेपूची भाजी तयार. तर अशा नवनवीन रेसिपीजसाठी जरूर आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.
आहे.